नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर संजय जगताप, BA तृतीय वर्ष या वर्षीच्या मध्ययुगीन मराठी वाङ्मयाचा इतिहास पेपर क्रमांक 9 यामधील प्रकरण दुसरे व त्या महानुभाव पंथ व त्यांचे साहित्य या प्रकरणातील महानुभाव तत्वज्ञान आणि महानुभाव आचारधर्म या दोन घटकावर आज आपल्या समोर विचार प्रगट करणार आहे. महानुभाव संप्रदाय हा महाराष्ट्रातला अत्यंत महत्त्वाचा संप्रदाय आहे. राजा रामदेवरायाच्या काळामध्ये या संप्रदायाचा उदय झाला. या संप्रदायाचे प्रवर्तक सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी, त्यांचे गुरु श्री गोविंद प्रभू, द्वारावतीचे श्री चांगदेव राऊळ अर्थात श्री चक्रपाणी प्रभू, श्रीकृष्ण चक्रवर्ती आणि सह्याद्री श्री दत्तात्रेय प्रभू अशा पंचकृष्णांचा मिलाप किंवा पंचकृष्णांची भक्ती करणारा हा संप्रदाय आहे. या संप्रदायाच्या नावाबद्दल थोडीशी माहिती घेणे आवश्यक आहे. मुळामध्ये महानुभाव संप्रदाय हा सुरुवातीच्या काळामध्ये या नावाने ओळखला जात नव्हता. या संप्रदायाचे सुरुवातीचे नाव महात्मा पंथ, महात्मा पंथ, परमार्ग, भटमार्ग, प्रतीती पंथ, अच्युत पंथ आणि पंजाबामध्ये याला जय कृष्ण पंथ या नावाने ओळखले जाते. मग महानुभाव हे नाव कधी पडलं? 15व्या शतकामध्ये पहिल्यांदा या संप्रदायाला संत एकनाथांच्या कालखंडात महानुभाव हा शब्द प्रयोग प्रथम वापरला गेला आणि महान अनुभवानी तेजयुक्त म्हणजे महानुभाव, ज्याच्याकडे ज्ञानाचा, विद्वत्तेचा, परमार्गाचा महान अनुभव आहे, या संप्रदायाला महानुभाव संप्रदाय असं म्हटलं जाऊ लागलं. तेव्हापासून या संप्रदायाचं नाव हे महानुभाव पंथ असं पडलेलं आहे. आजही पंजाबामध्ये या संप्रदायाला महानुभाव जयकृष्ण पंथ असं म्हटलं जातं. कोणताही धर्म अथवा पंथ म्हटला की त्याचं विशिष्ट असं तत्वज्ञान असतं. मनुष्य कल्याणासाठी त्या धर्माचा वा पंथाचा प्रवर्तक काही नियम तयार करीत असतो व आपल्या चिंतनातून सृष्टीतून काही गूढ नियम तो सांगत असतो. त्यालाच तत्वज्ञान असे म्हणतात. आणि या तत्वज्ञानाचे पालन किंवा आज्ञापालन करणे म्हणजे आचार धर्म होय. विचार आणि आचार असे दोन विभागात महानुभाव पंथाचे तत्वज्ञान साकारलेले आहे. प्रसंग परत्वे स्वामींनी आपल्या भक्तांना काही सूत्र सांगितले आणि या सूत्राचे पालन करण्याची अस्तिपरी म्हणजे काय तर असण्याची किंवा वागण्याची रीत सांगितली. त्याला महानुभाव पंथामध्ये अस्तिपरी असे म्हटले जाते. कोणत्याही संप्रदायाची पंथाची भूमिका समजून घेण्यासाठी त्या पंथाचे तत्वज्ञान समजून घेणे अतिशय गरजेचे असते. महानुभाव पंथ हा 12व्या शतकात उदयाला आलेला हिंदू धर्मातील एक पंथ आहे. हिंदू धर्मात आद्य शंकराचार्य यांनी अद्वैत तत्वज्ञानाची मांडणी करून जीव आणि परमेश्वर यात एकत्व साधले होते. जीवामध्ये, प्रत्येक जीवामध्ये परमेश्वराचा अंश आहे अशी त्यांची विचारधारा होती. यालाच आपण अद्वैतवाद असे म्हणतो. आता या अद्वैत शब्दाचा फोड जर करायची असेल तर या शब्दाचा अर्थ नाही. म्हणजे नाही आणि द्वैत म्हणजे दोन. आता म्हणजे नाही आणि द्वैत म्हणजे दोन, दोन नाही म्हणजे एक आहे. म्हणजे काय दोन आणि काय एक? तर द्वैत म्हणजे दोन
जीव आणि परमेश्वर हे भिन्न नाहीत. म्हणजे नाही आणि द्वैत म्हणजे दोन. जीव आणि परमेश्वर हे भिन्न नाहीत म्हणजे ते एकच आहेत. म्हणजे प्रत्येक जीवामध्ये परमेश्वराचा अंश असतो. याला अद्वैतवाद असं म्हटलेलं आहे. परंतु सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी यापेक्षा वेगळे असे द्वैतवादी तत्वज्ञान मांडले. त्यांच्या मते आत्मा, परात्मा, जीव आणि शिव ह्या गोष्टी पूर्णतः भिन्न आहेत. जीव आणि परमेश्वर हे दोन्ही पदार्थ पूर्णतः भिन्न आहेत म्हणजे वेगळे आहेत. म्हणून त्यांनी त्याला द्वैतवाद असं म्हटलेलं आहे. हे दोन्ही एक नाहीत. शंकराचार्यांनी त्याला अद्वैत म्हटलेलं आहे, तर स्वामींनी त्यांना द्वैत म्हटलेलं आहे. म्हणून स्वामींनी द्वैत मताचा पुरस्कार केलेला आहे. श्री चक्रधरांनी जीव, देवता, प्रपंच आणि परमेश्वर असे 4 स्वतंत्र पदार्थ मानलेले आहेत. आणि या स्वतंत्र पदार्थाचं भिन्न भिन्न असं स्वरूप त्यांनी महानुभाव तत्वज्ञान विशद करताना सांगितलेलं आहे. आता मुळामध्ये पदार्थ हा शब्द स्वामींनी का वापरला? पदार्थ हा शब्द कोणाबद्दल वापरला जातो? त्यांनी वस्तू असं का म्हटलेलं नाही आहे? याचाही वहापोह थोडक्यात करणं गरजेचं आहे. आता जीव जेव्हा म्हटलं जातं, जीव पदार्थ, बघा पदार्थ विज्ञान नावाचं एक शास्त्र आपल्याकडे आहे. त्याला आपण फिजिक्स किंवा भौतिक शास्त्र असं म्हणतो. त्याला मराठीमध्ये पदार्थ विज्ञानसुद्धा म्हणतात. तर हा पदार्थ शब्द, या पदार्थ शब्दाचं उपयोजन स्वामींनी या तत्वज्ञानामध्ये केलेलं आहे. जीव हा एक पदार्थ आहे. जीवच हा एक पदार्थ नाही. जीव हा एक स्वतंत्र पदार्थ मानला, देवता हा दुसरा पदार्थ मानला, तिसरा प्रपंच मानला आणि चौथा परमेश्वर असा मानला. भारतीय दर्शनामध्ये म्हणजे भारतामध्ये जी काही एकूण तत्वज्ञानाची दर्शनं आहेत, शंकराचार्यांचं तत्वज्ञान असेल, मध्वाचार्याचं तत्वज्ञान असेल, बुद्धांनी सांगितलेलं काही तत्वज्ञान असेल, किंबहुना चार्वाकाचं प्रत्यक्ष मेवम प्रमाणम मानणारं तत्वज्ञान असेल, म्हणजे या सगळ्या वेदांनी सांगितलेलं काही तत्वज्ञान असेल, या सगळ्या वेगवेगळ्या मतमतामध्ये चक्रधर स्वामींनी सांगितलेलं जे तत्वज्ञान आहे, त्या तत्वज्ञानामध्ये स्वामींनी मुळात 4 पदार्थ मानलेले आहेत आणि ते 4ही पदार्थ स्वतंत्र मानलेले आहेत. महानुभावांचा जीव हा पदार्थ पहिल्यांदा आपण समजून घेऊया. महानुभाव तत्वज्ञानाप्रमाणे जीव हा एक स्वतंत्र पदार्थ आहे. जीव अनेक आहेत. तो जीव हा अनादि अविद्यायुक्त असा आहे. म्हणजे तो कायमचा आहे, नष्ट होत नाही. जीवाचे स्वरूप स्पष्ट करताना स्वामी म्हणतात, नित्य, केवळ, अनादि अविद्यायुक्त वस्तू एकू आती ते जीव शब्द बोलिजे. आता याच्यातल्या एका शब्दाचा अर्थ आपण समजून घेतला पाहिजे. नित्य, जीव हा कसा आहे? नित्य आहे. तो अनित्य नाहीये, तो नष्ट होणारा नाहीये, नित्य आहे. तो केवळ आहे. केवळ या शब्दाचा तो शुद्ध आहे. सुरुवातीच्या काळामध्ये जीव कसा आहे? शुद्ध आहे. तो कसा आहे? अनादि आहे, अनंत काळापासून आहे. अविद्यायुक्त आहे, त्याला कोणत्याही विद्येची बाधा झाली नाही. वस्तू एकू आती ते जीव शब्द बोलीजे, त्याला जीव असं म्हटलेलं आहे. म्हणजे जीवाची व्याख्याच त्यांनी केलेली आहे. शिवाय जीव हा बद्धमुक्त आहे. स्वामींनी जीवाचं विश्लेषण करत असताना त्यांनी सांगितले, जीव हा कसा आहे? बद्धमुक्त आहे. म्हणजे तो मायेने बद्ध आहे, पण परमेश्वराच्या ज्ञानानं तो मुक्त होऊ शकतो. जीव हा अनादी काळापासून अविद्या, अज्ञान इत्यादी अवगुणांनी बद्ध आहे, म्हणजे युक्त आहे. जीवाच्या ठिकाणी सर्व दोष असतात, तरी एखादी बरी गोष्ट करण्याची वृत्ती त्याच्या ठिकाणी असते. त्यासाठी आवश्यक असणारे अधिकार त्याच्याजवळ असतो. त्यामुळं तो सारासार विवेक करू शकतो. म्हणून त्याच्या ठिकाणी असलेली अविद्या तिचा परमेश्वर नाश करतात. तर त्याच्याजवळ असलेल्या विवेक बुद्धीमुळे योग्य अयोग्य याचा विचार तो करू शकतो. जीवाने मनात आणले तर तो सद्गुणाचे आचरण करील, शास्त्राभ्यास करील, ईश्वर भक्ती करील. आणि मनात आणले तर तो अयोग्य अशा वाईट गोष्टीही करील. म्हणजे त्याला कर्म स्वातंत्र्य आहे. तो उत्तम क्रिया करून मोक्ष प्राप्तही करू शकतो
तसेच तो वाईट क्रिया करून अधोगतीलाही जाऊ शकतो. म्हणून आणि दुसरा एक स्वामी असं म्हणतात, जीव सर्व दोषाचे आळे. जीव बद्धमुक्त आहे, अनादि आहे, नित्य आहे, केवळ आहे, पण तरीही तो सर्व दोषाचा आळा आहे. जीवा स्वतेव ज्ञान न संभवे. जीवाला स्वतः असं काही ज्ञान नाही आहे, कारण जीवाकडं स्वतः ज्ञान, स्वतःचा उद्धार स्वतः करण्याची शक्ती जीवाकडं नाही आहे. पण दुसरा एक त्याच्या महत्त्वाचा मुद्दा की जीव बद्ध आहे पण मुक्त होऊ शकतो. स्वामींनी याबद्दल फार महत्त्वाचा खुलासा असा केला की जीव बांधलेला आहे. कशानं बांधलेला आहे? कर्मबंधनाने बांधलेला आहे, पण तो मुक्त होऊ शकतो. कशामुळे मुक्त होऊ शकतो? त्याला मुक्त करण्याचं सामर्थ्य कोणाकडे आहे? तर तो ईश्वरामध्ये आहे. आता बघा, मी एका वाक्यामध्ये जीव, देवता, प्रपंच आणि परमेश्वर याच्यातले काही संकल्पनात्मक छोट्या छोट्या गोष्टी तुमच्यासमोर स्पष्ट करतो. बघा, जीव हा पदार्थ कसा आहे? जीव तो बद्धमुक्त, देवता ह्या नित्यबद्ध, प्रपंच हा अनित्य आणि परमेश्वर हा नित्यमुक्त. जीव कसा आहे? बांधलेला आहे पण मुक्त होऊ शकतो. देवता ह्या काय? नित्यबद्ध, बांधलेल्या आहेत, त्या मुक्त नाहीत. नित्यबद्ध आहेत, त्या मुक्त होऊ शकत नाहीत. प्रपंच कसा आहे? तो मुळात अनित्य आहे. आणि परमेश्वर कसा आहे? तो नित्यमुक्त. जीव बद्धमुक्त, परमेश्वर नित्यमुक्त. म्हणजे जीवाचं आणि परमेश्वराचं, जीवाकडं बांधलेला आहे पण मुक्त होऊ शकतो, आणि परमेश्वर तर कसा आहे? नित्यमुक्त आहे. म्हणजे तो बंध असलेल्या जीवाला या कर्मबंधनातून मुक्त करू शकतो. महानुभावांचा दुसरा पदार्थ आहे तो म्हणजे देवता. महानुभावांच्या 4 नित्य वस्तूपैकी किंवा पदार्थापैकी देवता ही महत्त्वाची वस्तू अथवा पदार्थ होती. आता तिचं स्वरूप कसं आहे? जीव, प्रपंच आणि परमेश्वर या तीनहीहून देवता ह्या भिन्न आहेत. जीव जसे अनेक आहेत तशाच देवताही अनेक आहेत. जीव किती आहेत? अनंत जीव. जीवाबद्दल बोलताना जीव कसं आहे? अनंत जीव. जीवाच्या येवणी किती येतात? आपण 84 लक्ष येवणी असं म्हणतो. मग कोणत्या? तर मग ह्या येवणी वेगवेगळे प्राणी, म्हणजे जे सजीव आहेत, वेगवेगळे प्राणी त्यांच्या येवणी. तसाच ज्या पद्धतीनं जीव अनंत आहेत तशाच देवताही अनेक आहेत. त्यामुळे महानुभावांनी देवतांचे थोवे म्हणजे काय? स्तर. म्हणजे उच्च देवता, नीच देवता, त्याला काय म्हणतो आपण? वर्गवारी किंवा गट विभागणी किंवा स्तर कल्पिलेले आहेत. देवता हे नाम स्त्रीलिंगी जरी असले तरी देवता या शब्दामध्ये पुरुष लिंगी सुद्धा, पुरुष वर्गात येणाऱ्या देवता सुद्धा कल्पिलेल्या आहेत. उदाहरणार्थ चंद्र, इंद्र, हरी, भैरव, गंधर्व, ब्रह्मा, शेषशय्या ही पुल्लिंगी नामे याच्यामध्ये येतात. किंबहुना स्त्रीलिंगी नामेमध्ये विश्व, चैतन्य माया, यक्षिणी ही स्त्रीलिंगी नावे येतात. देवता हे नाम उभयलिंगी आहे. या देवतांची संख्या अनंत आहे. ब्रह्मांड अनंत आहेत म्हणून देवताही अनंत आहेत. देवतामध्ये उच्च नीच असा क्रम आहे. देवतामध्ये माया, चैतन्य माया ही सर्वश्रेष्ठ देवता आहे. देवता ह्या अनादी काळापासून अव्यक्त आहेत व त्या सर्वच सचेतन आहेत. त्याच्या ठिकाणी सुख, सामर्थ्य, ऐश्वर, प्रकाश, ज्ञान या 5 प्रकारची समृद्धी आहे. पण हे सगळे सुख जीवाला त्या देऊ शकतात, पण देवता त्या जीवाला मोक्ष मात्र देऊ शकत नाही, कारण त्या नित्यबद्ध आहेत. जीव जसा सर्वाधिकारी आहे तशा देवता सर्वाधिकारी नाहीत. म्हणजे देवताचे जे मूळ स्वरूप आहे ते कधीही बदलू शकत नाही. त्याचे अनादीचे बद्ध स्वरूप असल्यामुळे ईश्वर त्यांना आपला आनंद देऊ शकत नाही. जीवाचे स्वरूप जसे सारखे आहे तसे देवतांचे नाही, त्या भिन्न स्वरूपाच्या आहेत. आता माया ही देवता सर्वश्रेष्ठ असली तरी ती परमेश्वर नाही, किंवा कोणतीच देवता जीवाला मोक्ष देऊ शकत नाही. म्हणून परमेश्वराने किंवा ईश्वराने किंवा महानुभाव संप्रदायाने देवता भक्ती नाकारलेली आहे.
महानुभावांनी देवता भक्ती नाकारण्याचं कारण काय? की श्री चक्रधर स्वामी यांच्या मते की देवता ह्या जीवाचा उद्धार करू शकत नाहीत, तर त्या फक्त जीवाला सुख, सामर्थ्य, ऐश्वर, प्रकाश आणि ज्ञान देऊ शकतात, पण त्या जीवाला या कर्मपाशातून, अविद्येतून मुक्त करू शकत नाहीत. म्हणून महानुभावांनी देवता भक्ती नाकारलेली आहे. आणि अशा प्रकारचा महानुभावांचा हा दुसरा पदार्थ आहे. तिसरा महानुभावांनी जो पदार्थ मानलेला आहे तो आहे प्रपंच. आता महानुभावांचा तिसरा पदार्थ म्हणजे प्रपंच हा होय. आता या प्रपंचाचे दोन प्रकार महानुभावांनी पाडलेले आहेत. ते म्हणजे एक अव्यक्त प्रपंच आणि एक व्यक्त प्रपंच. आता अव्यक्त आणि व्यक्त म्हणजे एक अव्यक्त रूपात असलेला आणि एक व्यक्त रूपात असलेला प्रपंच हा कसा सांगितलेला आहे? जीव बंधमुक्त, देवता नित्यबद्ध, तर प्रपंच अनित्य. प्रपंच हा कसा आहे? अनित्य आहे, तो नित्य नाही, तो नष्ट होणार आहे. प्रपंच हा मूळ 8 तत्वांनी, घटक तत्वांनी बनलेला आहे. प्रपंच कसा बनला? तर तो 8 घटक तत्वांनी बनलेला. ही घटक तत्वे कोणती मग पंचमहाभूत, त्याच्यामध्ये पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश, हे 5 पंचमहाभूत. आणि दुसरे 3 तत्व, रज, सत्व, तम, हे 3 गुण, याचा मिळून प्रपंच तयार झालेला आहे. यालाच महानुभावांनी अष्टधा प्रकृती असं म्हटलेलं आहे. याच्यापासून सगळा प्रपंच विस्तारलेला आहे. आणि प्रपंच हा अनादीचा आहे. तसाच तो अष्टभैरवाच्या स्वरूपात विद्यमान असला तरी तो स्वतंत्र आहे. हा अव्यक्त प्रपंच ईश्वराच्या इच्छेप्रमाणे व्यक्त होतो, म्हणजेच कार्यरूप होतो. व सृष्टी संहाराच्या वेळी तो पुन्हा आपल्या अव्यक्तात जातो, म्हणजे कारण रूपात जातो. म्हणून चक्रधर स्वामींनी प्रपंचाला लटका म्हणजे खोटा असं म्हटलेले. प्रपंच हा लटका आहे, खोटा आहे. संसाराबद्दल तर स्वामी म्हणतात, संसार म्हणजे काय? तर संसार म्हणजे दीर्घ स्वप्न की गा. संसार म्हणजे काय? तर एक दीर्घ स्वप्न आहे. हे स्वप्नच आहे, पण कसं स्वप्न आहे? तो दीर्घ आहे. म्हणून प्रपंचाला अनित्य म्हटलेला आहे. आणि तो प्रपंचाचे जे 2 प्रकार त्यांनी सांगितले, एक कार्यप्रपंच, त्यालाच आपण व्यक्त प्रपंच म्हणतो, आणि दुसरा कारण प्रपंच, त्याला आपण अव्यक्त प्रपंच असं म्हणतो. म्हणून महानुभावांनी तिसरा जो पदार्थ कल्पिला त्याला प्रपंच असं म्हटलेलं आहे. चौथा जो महानुभावांचा अत्यंत महत्त्वाचा पदार्थ आहे आणि तो म्हणजे परमेश्वर. आता परमेश्वर या शब्दाचा पर म्हणजे वेगळा. कोणापासून वेगळा? जीवापासून वेगळा. परमेश्वर, ईश्वर म्हणजे काय? इच्छा. इच्छा प्राप्त, आपण जी इच्छा व्यक्त करतो ती प्राप्त करून देणारा ईश्वर. परमेश्वर आपल्यापेक्षा, जीवापेक्षा वेगळा असलेला. महानुभावांचा चौथा पदार्थ म्हणजे परमेश्वर होय. आणि तो अनादी आहे, नित्य आहे, तो नित्य मुक्त आहे. महानुभाव ईश्वर हा शब्द अव्यक्त स्वरूपासाठी वापरतात, तर व्यक्त स्वरूपासाठी अवताराला ते परमेश्वर म्हणतात. म्हणून महानुभावांचे जे पंचकृष्ण आहेत त्याला महानुभाव पंचकृष्णाला परमेश्वर अवतार असं संबोधतात. उदाहरणार्थ कोणते पंचकृष्ण? द्वापारी श्री कृष्ण चक्रवर्ती. द्वापारीच का म्हटलं? कारण तो अवतार द्वापार युगात झाला, म्हणून त्याला द्वापारी म्हटलेलं आहे. द्वापारी श्री कृष्ण चक्रवर्ती. युग किती मग? तर युग एकूण 4. कोणते? कृतयुग, त्रेतयुग, द्वापार युग आणि कलियुग, असे 4 युग आहेत. आणि या 4 युगामध्ये हा जो अवतार सांगितलेला आहे द्वापारीचा, तो द्वापारीचा श्रीकृष्ण चक्रवर्तीचा अवतार सांगितला. म्हणून तो पहिल्या क्रमांकाला पंचकृष्णाच्या संकल्पनेमध्ये घेतलेला आहे. म्हणून द्वापारी श्री कृष्ण चक्रवर्ती. दुसरा अवतार कोणता सांगितला? मग सह्याद्री श्री दत्तात्रय प्रभू. मग सह्याद्री श्री दत्तात्रय प्रभू असं का म्हटलं? कारण सह्याद्री या डोंगरावर, म्हणजे आज जो सह्याद्री पर्वत आहे त्या पर्वतावर माहूर हे स्थित स्थान आहे. या माहूरला स्वामींचं श्री दत्तात्रय प्रभूंचं निद्रास्थान आहे. म्हणून सह्याद्रीचा अवतार म्हणून कोणाचा अवतार मानला? श्री दत्तात्रय प्रभूचा अवतार. तो 2 नंबरला का घेतला? कारण तो चौयुगीचा अवतार, कारण तो कृतयुगात सुद्धा आहे, द्वापार युगात सुद्धा आहे.
त्रेतयुगात सुद्धा आहे आणि कलियुगात सुद्धा विद्यमान आहे असं महानुभाव मानतात, म्हणून तो 2 नंबर आहे. तिसरा क्रमांक, आता याच्यामध्ये गुरु परंपरा कशी, श्री दत्तात्रेय प्रभूपासून श्री चक्रपाणी महाराजांना म्हणजे महानुभावांच्या तिसऱ्या अवताराला काय शक्तिप्रदान ज्ञान दान प्रदान शक्तिप्रदान झाली. त्याच्यानंतर व्याघ्र रूपामध्ये माहूरला असताना मग चक्रपाणी महाराजाकडून कोणाला शक्ती प्रदान झाली, श्री गोविंद प्रभूंना झाली. गोविंद प्रभूकडून कोणाला झाली, सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींना झाली. आणि चक्रधर स्वामीपासून कोणाला झाली, तर नागदेवाचार्य आदी सर्व गुरुकुळाला झाली. अशा प्रकारची ही गुरु परंपरा आहे. म्हणून या मार्गाशी श्री दत्तात्रेय प्रभू आदी कारण असं जे आमचे स्वामी म्हणतात, त्याचं सगळ्यात महत्त्वाचा उद्देश असा आहे की दत्तात्रेय प्रभू हेच या मार्गाचे मुख्य आहे. ही संकल्पना या ठिकाणी स्पष्ट होते. आता महानुभावांनी ईश्वर हा शब्द अव्यक्त स्वरूपासाठी वापरलेला आहे आणि व्यक्त स्वरूपासाठी परमेश्वर हा शब्द वापरलेला आहे. म्हणजे ईश्वर हा शब्द अव्यक्त स्वरूपासाठी वापरतात व व्यक्त झालेल्या अवताराला ते परमेश्वर असं म्हणतात. ईश्वर हा अनंत अगाध आहे, तो सर्व देवतांना व्यापून आहे, तरी त्याचे स्वरूप उरले आहे. तो निर्गुण निराकार आहे, तो शुद्ध बुद्ध ज्ञानमय आनंदमय आहे. सुख ज्ञान सामर्थ्य ऐश्वर्य प्रकाश रूप दया मया कृपा करुणादी अनंत गुण त्याच्या ठिकाणी आहेत. जो जीव देवता व प्रपंच या तीनही पदार्थापासून वेगळा आहे. या तीनही पदार्थावर परमेश्वराचीच सत्ता आहे. तो सर्व करता आहे, तो सर्व व्यापी आहे. परमेश्वराची या सृष्टी रचने मागील हेतू म्हणजे जीवाचा उद्धार करून त्याला ईश्वर स्वरूपात मोक्ष प्राप्त करून देणे. यासाठी तो वेळोवेळी साकार होतो, म्हणजे अवतार धारण करतो. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी काय सांगितलं की हा अवतार कशासाठी झाला, कव्हनी कव्हना वेसनू कव्हनी कव्हना वेसनू येथ जीव उद्धरीचे ते हेच एक वेसनू. जीव उद्धरण्याचं व्यसन आम्ही अंगीकारलेलं आहे. म्हणजे सर्वज्ञ स्वतःला म्हणतात की मी जीव उद्धाराचं व्यसन अंगीकारलेले. म्हणजे परमेश्वर अवतार का धारण करतात, त्याचे कारण वेगवेगळे असतात. प्रत्येक अवतार धारण करण्यापाठीमागचा हेतू हा वेगळा असतो. धारण करण्याचा हेतू हा परमेश्वराचा वेगवेगळा असतो. मग ईश्वर स्वरूपात मोक्ष प्राप्त करून देण्यासाठी ते वेळोवेळी साकार होतो, म्हणजे अवतार धारण करतो. म्हणजे परमेश्वर हा निर्गुण निराकार आहे, पण तो विशिष्ट हेतूनं सगुण साकार रूपामध्ये अवतरित होतो. देवताच्या उपासनेने मोक्ष मिळत नाही. देवता भक्तीने देवतेचे फळ मिळते, म्हणजे काही काळापुरते ते सुख मिळते. म्हणजे तो आनंद दीर्घकाळ टिकत नाही. तो आनंद शाश्वत स्वरूपाचा आनंद असत नाही. शाश्वत स्वरूपाचा जर आनंद हवा असेल तर परमेश्वराचीच भक्ती करणे आवश्यक आहे. एका सुंदर अशा भजनामध्ये महंत परमपूज्य महंत श्री नागराज बाबाजींनी एक अत्यंत सुंदर असं भजन लिहिलेलं आहे. आणि त्या भजनामध्ये ते असं म्हणतात, हवे तुला जर शाश्वत पद तर कर ईश्वर भक्ती. म्हणजे जर जीवाला शाश्वत न नष्ट होणार शाश्वत आढळ अशा स्वरूपाचं जर पद हवे असेल, म्हणजे मोक्ष हवा असेल, तर जीवाने परमेश्वराचीच उपासना केली पाहिजे, परमेश्वराचीच भक्ती केली पाहिजे. परमेश्वराची भक्ती करणे आवश्यक असल्याचे महानुभाव मानतात. जन्मोजन्मीच्या कर्मबंधनातून मुक्त व्हावयाचे असल्यास परमेश्वराचीच भक्ती जीवाने करावी, असा संदेश श्री चक्रधर स्वामींनी दिला आहे. जीवाला ईश्वराचे स्वरूप प्राप्त झाले म्हणजे तो जीव अच्युत पदाला पोहोचतो. परमेश्वर प्राप्ती झाल्यावर जीवाला जन्म मरणाच्या चक्रात अडकण्याची गरज राहत नाही. अशा प्रकारचं म्हणजे जीवानं परमेश्वराचाच ध्यास धरला पाहिजे. देव माझा आणि मी देवाचा, या स्वरूपामध्ये स्वामींनी भक्तांना राहायला सांगितलेला आहे. अशा स्वरूपाचा हा महानुभावांचा 4 पदार्थ व्यक्त करणारा महानुभाव तत्वज्ञानाचा भाग आहे. चक्रधर स्वामींनी भक्ती मार्ग सांगितला. त्यांनी जसा ज्ञान मार्ग सांगितला तसाच भक्ती मार्ग सांगितला. ज्ञानदाता हा परमेश्वर आहे. केवळ परमेश्वराच्याच ठिकाणी, केवळ आणि केवळ परमेश्वराच्या ठिकाणी कृपा करुणा असल्यामुळे तो साकार होतो. जीवांना आपले सन्निधान देतो.
सन्निधान म्हणजे काय? सहवास देतो आणि त्या जीवांचा अज्ञानापासून त्या जीवांना मुक्त करून त्या जीवांचा उद्धार करतो. श्री चक्रधरांनी ज्ञान प्राप्तीवर अधिक भर दिला. ज्ञान जर नसेल तर कडकडीत वैराग्य उपयोगाचं नाही, असं स्वामी म्हणतात. ज्ञाने विन वैराग्य ते काय करावे बापे या. ज्ञानच नाही तर वैराग्य करून काय, म्हणजे आचरण करून काय उपयोग होईल. म्हणून ज्ञान फार महत्वाचं आहे. म्हणून ज्ञानाला स्वामींनी महत्व दिलेले. आता ज्ञान म्हणजे काय, स्वामींनी त्याची उकल केलेली आहे. सर्वज्ञांनी सांगितले की ज्ञान म्हणजे काय. इतकी सोपी आणि सुंदर ज्ञानाची व्याख्या त्यांनी केलेली आहे. जे जसे असेल तसे जाणावे ते म्हणजे ज्ञान. जे जसं आहे तसं जाणं, जे पदार्थ जो जसा आहे तसं त्याच्यामध्ये कुठल्याही स्वरूपाचा बदल न करता ते तसंच जाणणं म्हणजे ज्ञान. जीवाला या प्रपंचापासून जर मुक्ती हवी असेल तर जीवाला आत्मज्ञान किंवा परमेश्वराचे ज्ञान होणे आवश्यक आहे. जीवाच्या ठिकाणी ज्ञान घेण्याची इच्छा असली पाहिजे. परमेश्वर ज्ञान देण्यासाठी उत्सुक असतात, पण जीव त्यासाठी आतुर असला पाहिजे, त्याला आर्तता असली पाहिजे, त्याला ओढ असली पाहिजे, त्याला जिज्ञासा असली पाहिजे. आणि अशा जिज्ञासू जीवाचा शोध घेत घेत परमेश्वर वाडोवाडी हिंडतात. पण जीवाला चाडच नसेल, जीवाला जर आवडच नसेल तर जीव परमेश्वर ज्ञानापासून वंचित राहतो आणि जीवाचा उद्धार करण्याचे परमेश्वराचे जे हाती कार्य घेतलेले आहे ते मग जीवालाच परमेश्वर आपले ज्ञान देतात व ज्ञान देऊन त्याचा उद्धार करतात. म्हणून केवळ ज्ञान देऊन चालत नाही तर त्याला अनुसरण असले पाहिजे. आता अनुसरण म्हणजे काय? अनुसरण, अनुकरण हा शब्द आहे आपल्याकडे. अनुकरण म्हणजे काय? जे जसं आहे तसं त्याची व्यवस्थित सत्यप्रत, कॉफी झेरॉक्स त्या मार्गावर चालले. आपण काय म्हणतो, त्यानं त्याचं अनुकरण केलं. महानुभावांनी याच्यासाठी काय शब्द वापरलेला आहे? अनुसरण. अनुसरणे म्हणजे बाकी काहीच उरू द्यायचं नाही, सगळ्या गोष्टी अनुसरायच्या. अनुसरण घडले पाहिजे. येथोनी म्हणितले ते की जे ते अनुसरण. स्वामी म्हणतात मी जे जे काही सांगितलेलं आहे ते जशाला तसं करायचं, त्याच्यामध्ये बदल करायचा. जे पूर्वसुरीनं जे काही सांगितलेलं आहे त्याचं अनुकरण करणे त्याला अनुसरण म्हटलेले. परमेश्वराने सांगितलेला आचार धर्म जीवाने पाळला पाहिजे, म्हणजे विचाराला आचाराची जोड दिली पाहिजे. म्हणून स्वामी म्हणतात की कोण आचरे तयाचा धर्म. जो आचरण करील, जो नित्यनियमानं सांगितलेल्या तत्वाचं पालन करील त्याचा धर्म. जे पालन करणार नाही त्याचा तो धर्म असणारच नाही. पण संत तुकारामाच्या शब्दात सांगायचं झालं तर बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले. जो जसा बोलतो तसाच चालतो, नाहीतर बोलायचं एक आणि चालायचं एक, अशा पद्धतीचं वागणं या पंथाला मान्य नाही. म्हणून जे काही आचरण सांगितलेलं आहे म्हणून आचरण करणाऱ्याचाच धर्म आहे. म्हणून आचरणाला फार महत्त्व दिलेले आहे स्वामींनी. आता महानुभावांचा आचार धर्म म्हणजे विचार सांगितला, आता आचार. धर्म कोणताही असो त्याचे दोन अंग असतात, एक विचार आणि दुसरा आचार. विचार म्हणजे तत्व, नियम आणि त्या तत्वांचे प्रत्यक्ष पालन करणे म्हणजे आचार. विचार श्रेष्ठ की आचार श्रेष्ठ असा नेहमी वाद उत्पन्न केला जातो, पण कोणताही विचार हा आचाराशिवाय महान होऊ शकत नाही. आचारावरून माणसाच्या विचाराचा प्रत्यय येत असतो. म्हणून श्री चक्रधरांनी आपल्या शिष्यांना आचार धर्माची शिकवण दिली व सांगितले आचरे तयाचा धर्म. जो धर्माचे आचरण करील त्यालाच ईश्वर प्राप्त होईल. स्वामींनी आपल्या भक्तांना अस्तिपरीची शिकवण दिली. आता अस्तिपरी म्हणजे काय? असती म्हणजे आसण्याची, परी म्हणजे रीत म्हणजे पद्धत म्हणजे धाटणी, तंत्र, शैली, इंग्रजीत ज्याला आपण स्टाईल म्हणतो. वागण्याची माझी स्टाईल, पद्धत, धाटणी, तंत्र, मांडणी, शैली, त्याला त्यांनी परी म्हटलेले. रीत, वागण्याची रीत असती, असण्याची रीत अस्तिपरी, असण्याची किंवा राहण्याची रीत अस्तिपरी. आता ही अस्तिपरी या 5 ते 6 सूत्रामध्ये स्वामींनी गुंफलेली आहे. अतिशय उद्बोधक अशा प्रकारचं हे अस्तिपरीचं सूत्र आहे. विकार विकल्प शून्य, स्वभाव मात्रे, निरावलंबी, देवता स्मरणे, जो जन्मक्षेपी, तयासी परमेश्वर पुनरुपी आपुला संबंध देते.
आता वरील सूत्रानुसार साधकाने आचरण करावे म्हणजे त्याला ईश्वराची प्राप्ती होते. आता बघा, विकार, विकल्प. विकार म्हणजे काय? विकार म्हणजे वासना. विकल्प म्हणजे काय? शंका, कुशंका, मनात निर्माण होणारा अस्पृश्य अस्पृश्यतेचा भाव, सूची असुचीच्या संकल्पना म्हणजे विकल्प. विकार म्हणजे काय? आपल्या इंद्रियाच्या विकार कल्पना. ह्या विकारापासून वेगळा, जीवाला विकारापेक्षा वेगळं करायचं. आणि विकार विकल्प शून्य म्हणजे कोणाची निंदा करायची नाही, कोणत्या गोष्टीबद्दल तिरस्कार करायचा नाही, कोणाची घृणा करायची नाही, विकल्प आणायचा नाही, मनामध्ये संशय निर्माण करायचा नाही. म्हणून विकारापासून आणि विकल्पापासून काय व्हायचं? निर्मळ व्हायचं, शून्य व्हायचं, शेवटच्या बिंदूपर्यंत शून्य व्हायचं. तिथं कुठल्याही प्रकारचा एक दोन शिल्लक राहता कामा नये. म्हणून विकार आणि विकल्प शून्य व्हायचं. स्वभावाला मात्र, स्वभाव म्हणजे काय? इंद्रियांची चवचालपणा. डोळ्यांना चांगलं पाहा वाटतं, जिभेला चांगलं खावं वाटतं, त्याच्यानंतर कानाला चांगलं ऐका वाटतं, नाकाला चांगला सुगंध घ्यावा लागतो. या सगळ्या पंचज्ञानेंद्रियाला, कर्म इंद्रियांना, या स्वभावाला मात्रा द्यायची. मात्रा द्यायची म्हणजे काय करायचं? त्याच्यावर निर्बंध आणायचे. वाटेल तसं वागायला मोकळीक द्यायची नाही. म्हणजे स्वभावाला मात्रा द्यायची. निरावलंबी, कोणाचंच आश्रित राहायचं नाही, कोणावरच अवलंबून राहायचं नाही. आणि कोणाच्या आश्रयाला राहायचं नाही, कोणावर उपकार करायचा नाही आणि कोणाचा उपकार घ्यायचे नाही. जेवढं जीवाला आवश्यक आहे तेवढी मदत घ्यायची. संग्रह करायचा नाही, आश्रय करायचा नाही, जास्त दिवस एकत्र राहायचं नाही, स्वसंबंधियाचा संबंध टाळायचा, गावापासून दूर राहायचं, एकांत स्थळी राहायचं. निरावलंबी, देवतास्मरणे म्हणजे काय? तर परमेश्वराची भक्ती, परमेश्वराचं नामस्मरण. आणि अशा पद्धतीनं जो जन्म क्षेपतो, पूर्ण आयुष्य क्षेपायचं म्हणजे पूर्ण आयुष्य परमेश्वराला वाहून टाकायचं. तयासी परमेश्वर पुनरपी आपला संबंध देती. म्हणजे असं आचरण करणाऱ्या साधकाला परमेश्वर पुन्हा आपला संबंध देतात आणि त्याचा उद्धार करतात. अशा पद्धतीचा कठोर वाटणारा आचार धर्म, संन्यास धर्माची जोड या आचार धर्माला स्वामींनी दिली. आणि अशा पद्धतीचा आचार धर्म स्वामींनी महानुभाव संप्रदायातल्या आचार्य गुरुकुळाला सांगितला आणि तो गुरुकुळाने भोपला आणि नंतरच्या पिढीपर्यंत आला. आचार धर्माचे पालन करताना भक्तांना मोलाची काही सूत्रे स्वामींनी सांगितली आहेत. घर न निवडता भिक्षा कीजे, स्वातंत्र्य हा मोक्ष, पारतंत्र हा बंध, स्वदेश संबंधित राज्य, स्वग्राम संबंधित राज्य, स्वसंबंधियाचा संबंध तो विशेषतात राज्य. यासारख्या आचार तत्वातून त्यांनी आपल्या पंथाची वाटचाल पुढे केली. पुढच्या आचार्यांनीही आचार धर्माचे काटेकोरपणे पालन केले. महानुभाव पंथात आचार धर्माला विशेष असे महत्त्वाचे स्थान आहे. म्हणून विचार आणि आचार अशा स्वरूपाचा अतिशय विस्तारानं हा भाग घेणं गरजेचं आहे. तरीही आपल्याला वेळेची मर्यादा असल्यामुळे आणि ढोबळ मानानं आपण विद्यार्थ्यांना या गोष्टीचं आकलन करून देणं अपेक्षित असल्यामुळं महानुभावांचा तत्त्वज्ञान आणि महानुभावांचा आचारधर्म या दोन घटकाचं विश्लेषण मी या ठिकाणी केलेलं आहे. तर आजचा हा तास आपण या ठिकाणी संपवित आहोत. दंडवत प्रणाम.